brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार, तसेच दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत नेत्यांकडून होत असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे राजकारणात उत्सुकता वाढली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांकडून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत असून येत्या 15 दिवसात राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या पुढील नेतृत्वाबाबत लवकरच स्पष्टता येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज सकाळपासून पुण्यातील सर्किट हाऊस येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजय झालेल्या सदस्यांशी त्या संवाद साधत आहेत. तसेच पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनीही त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पार्थ पवार आणि जय पवार हे देखील सर्किट हाऊस येथे उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक पार पडल्यावरच संभाव्य विलिनीकरणाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात पक्षाच्या नेतृत्वाबाबत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.